4 एप्रिल काळ्या रंगाचं सौंदर्यमूल्य. लेखक डॉक्टर संतोष मोतीराव मुळावकर. अभिवाचक प्राचार्य सचिन खरात, जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम. रंग हे एक मूल्य आहे. रंगामुळे सौंदर्य अधिक खुलतं. रंग नसते तर सौंदर्यच नसतं. वर्ण नसते तर माणसानं वर्णन कशाचं केलं असतं. वर्ण हा वर्णनाचा अभिजात विषय ठरला आहे. त्यातल्या त्यात माणसाचं वर्णन करण्यासाठी माणसाच्या वर्णाचा अधिक उपयोग केला जातो. माणसाचे रंग 2 प्रकारचे, प्रामुख्यानं एक गोरा आणि दुसरा काळा. त्यातही गोरा, भुरा, गव्हाळ, निमगोरा, काळा कुळकुळीत, सावळा, थोडासा उजळ अशा कितीतरी वर्णछटा. पण त्यात गोऱ्या रंगाच्या वाट्याला उजवेपण तर काळ्या रंगाच्या वाट्याला डावेपण. लग्नाच्या बाजारात तर काळ्या रंगाच्या वाट्याला संपूर्ण नापसंती. काळ्यांनाही काळा रंग नको असतो. आपण जरी काळे असलो तरी निदान फोटो तरी गोरा काढावा असा आग्रह प्रत्येक काळा माणूस धरतो. 2 काळी माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा मनातल्या मनात एकमेकांच्या रंगाची तुलना करून स्वतःला समोरच्या काळ्या माणसापेक्षा थोडं गोरं ठरवत असतात. शिवीगाळीसाठी काळ्या रंगाचा सर्रास उपयोग केला जातो. काळे चिढून गोऱ्यांना गोरा गोमटा कपाळ करंटा ठरवतात. गोळे काळ्यांना गॅरंटीड ठरवतात. खरं तर रंगद्रव्यांचं अस्तित्व असेल तर काळा रंग असतो. गोरा रंग म्हणजे रंगद्रव्यांचं अस्तित्व नसणं. शास्त्रीय दृष्टिकोनातून गोरा हा रंगच ठरत नाही. धरतीचं देखणं निरागस सर्जक काळं रूप मानवी वर्णातून प्रसन्नतेनं अधिक खुलतं. त्या काळ्या वर्णाच्या वाट्याला पाश्चात्य देशात खूप अवहेलना आली. गोऱ्यांनी निग्रो आणि त्यांचा काळा रंग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तीव्रतेनं नाकारला होता. काळा रंग गुलामीचं प्रतीक मानला गेला. तीव्र वर्णभेदाच्या गुलामगिरीतून मानवाला मुक्त करण्यासाठी अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांनी व्यापक चळवळ उभारली. ही चळवळ महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने प्रेरित झालेली होती. पण पुन्हा एकदा अहिंसेची हत्या करण्याचं पातक हिंसेनं केलं. 4 एप्रिल 1968 ला मार्टिन ल्यूथर किंग या अमेरिकन गांधीची हत्या करण्यात आली. स्पर्श, वर्ण हे माणसानं माणसाला नाकारण्याचे नव्हे तर स्वीकारण्याचे विषय आहेत. निसर्गाचं सगळे वर्णन दिलखुलास असतात. गोरा रंग जेवढा दिलखुलास असतो तेवढाच काळा रंगही मनमुराद असतो. काळ्या रंगाचं सौंदर्यमूल्य प्रत्येकालाच कळायला हवं. आजही जेव्हा काळा रंग नापसंती, निषेध यासाठी वापरला जातो तेव्हा अमेरिकन गांधीची आठवण तीव्रतेने होते. भारतात रंगभेद नसला तरी जेव्हा तो होतो तेव्हा तीव्रतेने होतो. तो व्हायला नको. रंगनिरपेक्ष होण्यासाठी आपण प्रत्येकानं आपल्यापुरतं गांधी होणं गरजेचं आहे.